धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाज जनजागृती मेळावा संपन्न. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील पारोळा रोड येथे समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष रवींद्र खैरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, प्रदेश सचिव गोणीसे साहेब, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष राहुल जगताप, प्रदेश सचिव भिवसण अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष दिनेश महाले, विभागीय सचिव योगेश मुकुंदे, रत्नाकर वसईकर, भटू कानडे, पांडुरंग वानखेडकर, रामेश्वर सत्रे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु आपल्याला कमी वेळ असल्यामुळे नानासाहेब आम्ही जास्त प्रचार होऊ शकला नाही आणि घाईघाईत हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही राहुल दिलीप तात्या जगताप ते असताना सुद्धा आम्ही मोठमोठे कार्यक्रम झाले. राहुल भाऊंना सुद्धा हे आवडत नव्हतं. आपण वेळ जास्त घ्यायला पाहिजे होती. आपण भव्य प्रमाणात मेळाव्याचं आयोजन केलं असता आणि नानासाहेबांनाही आपला धुळे जिल्ह्याचा ताकद त्यांना दिसले असते. परंतु आपल्या कमी वेळेनुसार आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. बंधूंनो, नानासाहेबांनी 1995 पासून अद्यापर्यंत संघटनेत कार्य करत असताना जेव्हा समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेस समाजाला अनेक योजना नानासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्या समाज बांधवांना त्याचा पुरेपूर झालेला आहे. त्याच पद्धतीने नानासाहेबांनी जेव्हा मंत्री असेल, आमदार असतील किंवा नसतील सुद्धा, पण समाजासाठी त्यांनी अहोरात्र झटून घेतलेला आहे. बंधूंनो, आज त्यांचं वय 72-73 वर्षाचं झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात. आपलंही कर्तव्य आहे तर आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे राहून आपलं कार्य आपण केलं पाहिजे. त्याच पद्धतीने नानासाहेबांनी मागं करोना काळामध्ये समाजासाठी खूप प्रत्येक जिल्ह्याला आदेश केलं, समाजासाठी काय करता आले तर करा. आणि त्यांनी सुद्धा नानासाहेबांनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे निवेदन केलं की आमचा समाज हा गटाई करणारा 25% समाज आहे साहेब. आणि करोना काळामुळं त्यांची परिस्थिती अधोगतीला आलेली आहे. हे आपल्या फार कमी कर्ज त्यांनी घेतलेलं आहे. ते कर्ज ते आपल्या समाजाला माफ केलं पाहिजे. अशा अनेक मागण्या नानासाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेल्या आहेत आणि आजही त्यांचा प्रयत्न आहे की आपल्या समाजाचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि नवीन कर्ज देऊन नव्या जोमाने समाज उभा राहिला पाहिजे, असे त्यांचे नेहमी प्रयत्न आहेत. पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण. मित्रांनो, आता 30 ते 90 दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती. होय, खरं आहे. मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे. तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण. याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बीटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक 100% आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत.
1 महिन्याचा कोर्स फक्त 999 रुपयामध्ये. फरक न पडल्यास पैसे परत. अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा. मोबाईल नंबर 98 817 30 311.